काल यस 2 लोग बहुत दुखी थे, यस आशीष नेहरा Yes. और शुभमन गिल, पर तो उनसे मात्र भी जाऊ पर उनसे भी ज्यादा दुखी था ये आदमी. सी मला का पण एवढं हेट्रेड काय आहे तुला आरसीबी बद्दल? मला वाटतंय की जोक्स अपार्ट मला वाटतं की जेन्युअनली चॅनल बंद करायची वेळ आलेली. नॉट दॅट आपल्याकडे फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर्स पण वाढले नाहीयेत, पैसे पण views नाहीयेत, पण हा. यापेक्षाही महत्वाचं कारण मला असं वाटतं की आपण खूप जोक्स मध्ये बोललो लोकांना की आपण खूप क्रिकेटर्सचं भलं केलं की त्यांच्यावर वाईट बोललो ते चांगलं केलं, पण आपण क्रिकेट सोबत खूप डिससर्व्हिस केली मला वाटतं. काय जेव्हापासून आपण क्रिकेट बद्दल बोलायला लागलोय आरसीबी 2 ट्रॉफी जिंकली, सो इट्स हाय टाइम आपण चॅनल बंद केलं पाहिजे. शी रे शी. पण आरसीबी बद्दल आपण वाईट कधीच नाही बोललो, मला नाही आठवत. तू मनातल्या मनात बोलला असते. नाही, मी तो असं पण खूप बोललो, असं पण खूप बोललो. नाही मी तरी चांगलं बोललो भाई आरसीबी बद्दल. वाईट चांगला मुद्दा नाहीये. नाही, आपण आरसीबी बद्दल आधी एक व्हिडिओ बनवला होता जो वाईट होता की आरसीबी कशी ट्रॉफीज बॉटल करते आणि त्यावेळी ते लोक जिंकले. असंही असेल, पण जे काय असेल मला माहित नाही यार, काहीतरी एक वेगळंच नातं आहे माझं आरसीबी सोबत गेली एक 10 वर्ष तरी. खरं, दुसरीकडे तुझी नाती काही टिकत नाही, आरसीबी बरोबरचं नातं तुझं टिकून आहे अजून. त्यात मी कन्सिस्टंट. आमचं हेटरेडचं पण मला असं वाटतं ना की फॅन्सनी थोडं भान राखावं भाई. का जे काही असेल, स्टॅम्प काय ते जे काही झालं बँगलोर मधलं बघितलं नाहीस तू व्हिडिओ? अच्छा, काल पण काल स्टॅम्पेड वगैरे नाही झालं, पण जो काही कारण गदारोळ माजवला फॅन्सनी रोडवर येऊन, एक बस फोडली गेली आहे आणि मग बऱ्याच पोलिसांच्या जे बॅरिकेड्स असतात ते पाडले गेले आहेत, पोलीस लोकांना मारतायत, हे सगळे सेलिब्रेशनच्या ह्याच्यात त्यांनी केलंय, ते सगळं अल्टिमेट चुकीचं आहे. आणि हे पीएसजी मध्ये पण झालं. पीएसजी आता चॅम्पियन्स लीग जिंकली, राईट? सो तिथे पॅरिस मध्ये पूर्ण गाड्यांना आग लावल्यात लोकांनी, गाड्यांच्या वर चढून नाचतायत वगैरे, फटाके. हा म्हणजे, आणि हे सगळं आयफिल टॉवरच्या समोर चालू आहे, गाडीला आग वगैरे लावली आयफिल टॉवरच्या समोर चालू आहे, टॉवरला लावली. सो त्यांनी प्रॉपर तिथे आता बंदी आहे, आय गेस, माहित नाही, जमाबंदी वगैरे. फॅन कल्चर हा प्रकार टॉक्सिकच आहे. म्हणजे काही मी इंटरनॅशनल जाईन. फुटबॉल इटलीमध्ये 2 क्लब्स आहेत, इंटर मिलान आणि एसी मिलान. त्यांची रायव्हलरी एवढी वाईट आहे की तेच त्यांची एक व्हिडिओ जुनी व्हायरल आहे की मैदानात कोणीतरी जाळपोळ केली होती वगैरे वगैरे, असा एक शॉट पण आहे मागे. पण ते तू हे बघ ना, जर मुंबई इंडियन्स वानखेडेवर मुंबई जिंकली, शिक्षणाचा अभाव, बाकी काही नाही. ठीक आहे, चल. बँगलोर मध्ये शिक्षणाचा अभाव नाहीये, पण एक सेन्सिबिलिटीचा आहे किंवा त्या 18 वर्षांचा एवढं ते तुंबलंय ना. पण नाही, जरी तुंबलेलं असेल तरी ठीक आहे यार, आयपीएल जिंकलेत तुम्ही, काही हे नाही केलं की तुम्ही प्रॉब्लेम दुसऱ्या दिवशी ते सगळं तुम्हालाच झेलायचं. तुम्ही जर पब्लिक सेक्टर मधल्या गोष्टी तुम्ही काय म्हणतात तोडताय फोडताय, बस तोडताय फोडताय, जर त्या नेक्स्ट डे त्या बंद असतील तर तुम्हालाच प्रॉब्लेम होणार, राईट? सो गेल्या वर्षी पण फॅन्स ज्या प्रकारे त्यांनी स्टॅम्पेड झालं, ज्या संख्येने लोक बाहेर आले, त्या संख्येने ठीक आहे, पण ते मिसमॅनेजमेंट जे करण्यात झालं लोकांकडून ते तर खूप जास्त वाईट होतं. आरसीबी जिंकायची भीती जास्त आहे लोकांना. आरसीबीला स्वतः पण की जास्त भीती असेल की बाई आम्ही जिंकावं की नाही जिंकावं. लोकांसाठी किती बरोबर आहे आम्ही जिंकणं. पण हे ऍक्च्युअली कदाचित आता हे माहित नाही, मी कदाचित आरसीबीचा फॅन त्यामुळे पण झालं असेल मला. लास्ट टाइम आरसीबी जिंकली तेव्हा जेन्युइनली खूप मजा आली होती, कारण ते 18 वर्षांचं होतं किंवा जे काय असेल. इव्हन दो आय वॉज अ पंजाब सपोर्टर त्या मोमेंटला, त्या मॅचला. पण काल पण तू जीटी सपोर्टरच होतास मित्र. कालच्या मॅचला तर मला नव्हतंच की आरसीबीने जिंकावं, पण कालची मॅच जिंकल्यावर एवढी मजा नाही आली. म्हणजे जेवढं मुंबई किंवा चेन्नईने त्यांची ट्रॉफी डिफेंड केल्यावरती मजा आली होती तेवढी मला काल. कारण की तू ऑब्व्हियसली त्यांचा सपोर्टर नाहीये, पण सपोर्टर नाहीये काय, पण तिथे धोनी पण आहे ना मित्रा. 11 साली मी चेन्नईमध्ये कोणाचा फॅन होतो? धोनीच आहे. अजून कोण आहे? धोनीचा फॅन नव्हतो तेव्हा मी चेन्नईमध्ये कोणाचा. पण आता मला असं वाटतंय थोडं थोडं की आरसीबी पण तो ऑरा बनवते हळू, जो मुंबईचा आहे, जो चेन्नईचा आहे. ते 2दा जिंकले. माझ्यासाठी नेहमी तिसरी बेस्ट टीम कोलकाता होती. नाही, माझ्यासाठी नेहमी तिसरी बेस्ट टीम आरसीबी. 3 ट्रॉफी आहेत त्यांच्याकडे. असू दे ना, 3 ट्रॉफी असू दे, ठीक आहे. पण माझा ते पर्सनल आहे ना, तुला काय प्रॉब्लेम आहे? नाही, मला लोकांच्या पर्सनल ओपिनियनचा प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम मला ESPNच्या 25 ग्रेटेस्ट प्लेयर्स मध्ये पण आहे. असो, ठीक आहे. ते तिथे ESPNच्या टीमने बसून बनवली असेल किंवा काही क्रिकेटर्सने बसून बनवली असेल, तर त्यांचं ते पर्सनल ओपिनियन शेवटी. पण माझं पण देईन ना मी पर्सनल ओपिनियन. मग दे ना मित्रा, कोण बोलले नको दिवस. अश्विन अण्णाला वाईट वाटेल का? तो पण त्या टीम मध्ये होता ना. मग अश्विन अण्णा डिझर्व करतोच 25 मध्ये नाही, 25 मध्ये नाही. ज्यांनी सिलेक्ट होता का त्या सिलेक्शन? अच्छा, ओके. अरे बरेच क्रिकेटर्स होते त्यात, 1-2 स्वतःला पण दिले त्यांनी. असं ये ग्रेट आहे, क्रिस गेल बोलला असं, हा ग्रेट आहे. कोण आहे? क्रिस गेल.
अश्विनांना पण बोलला असेल की एक ऑफ स्पिनर हवा यार, एक ऑफ कोणाला टाकूया, हरभजनचा फोटो आला नाही म्हणे ऑफ स्पिनर. असो, मुरलीधरन पण आहेत त्यात, वॉन नाहीये, शेन वॉर्न मॅग्राथ नाहीये, रोहित शर्मा नाहीये, आपला सगळी चर्चा रोहित शर्मा राऊंड आहे इंडियामध्ये. ठीक आहे, सोडूया हे विषय, नंतर बोलू आपण. कालच्या मॅच वर, IPL च्या फायनल वर आरसीबी जिंकली आहे जी. जीटीने पहिली बॅटिंग केली काल आणि 155 रन्स मारले. बाय द वे टॉस जिंकल्यावरती आरसीबीने बॉलिंग घेतली पहिली आणि जीटी गिल बोलला होता की मी पण बॅटिंगच घेणार होतो. का हा प्रश्नच पडला बॅटिंग, पण ठीक आहे. नाही, पण 155 रन्स फायनलला जरा क्रिमिनल नाही, खूप झाले. त्यांनी जशी स्टार्ट केली होती खूप झाले त्यांचे 11 ओव्हरला 65 होते आणि 4 का 5 विकेट पडल्या होत्या, त्यामध्ये खूप झाले. पण तिथे काल त्यांचं कोणच नाही क्लिक झालं, एक वॉशिंग्टन सुंदर सोडता बाकी कोणच क्लिक नाही झालं जीटीचं. त्यामुळे आणि मेजर त्यांचा भर हा त्यांच्या ओपनिंग पेअरवरच असतो, गिल आणि साई सुदर्शन, ते दोघं पण फसले, 10 रन रेखाने मारले. मेजर मला वाटतं शॉर्ट सिलेक्शनचाच इश्यू होता, कारण आरसीबीने तशी तर अख्ख्या सीझन मध्ये भारीच बॉलिंग केली. इव्हन काल पण त्यांनी लाईन्स पकडल्या होत्या, पण त्यांनी काही ग्रेट बॉलिंग काढून बॉलिंगने विकेट नाही काढले, त्यांनी फेकलेत. गिलने कुठला बॉल वर मारला किंवा सुदर्शनने पण का त्या बॉलला एवढी, काल हिट विकेट नाही झाला सुदर्शन, नाही काल पण त्याची एकदा बॅट सुटली होती बाय द वे, स्टंपवर नाही गेली पण हातात सुटली होती बॅट. यार हॅट्रिक व्हायला पाहिजे होती, बरं झालं असतं. मग मला ते तरी बरं वाटलं की ह्याने कशात तरी कन्सिस्टन्सी दाखवली. नाही, बॅटिंग तर चांगली करतो कन्सिस्टन्सी ह्याच्यात आउट होणार. सो साई सुदर्शनने 12 रन्स मारले, गिलने 10 रन्स मारले आणि त्यानंतर मग निशांत संधू आला, त्याने 20 रन मारले. त्यांनी अचानक फायनल एक चेंज केला, त्यांनी वन डाऊनचा प्लेअर बदलला. हा, जॉर्ज बटलरने पण काल 23 बॉल 19 मारले. काल बटलर ऍक्च्युली मला वाटलं की तो कदाचित गिअर शिफ्ट करेल किंवा इव्हन पण तो या पूर्ण सीझनलाच 3-4 चांगले नॉक्स आले. म्हणजे तू त्याची राजस्थान मधलं त्याचं ते शेवटचं सीझन होतं ते बघशील तर त्यात तो असाच आउट ऑफ फॉर्म होता, पण त्यात तो असे कधी कधी खूप बॉल घ्यायचा पण सेंचुरी मारून जायचा, म्हणजे 50-60 बॉल मध्ये जे काय असेल. मला वाटलं की काल ऍटलीस्ट त्याची ती एक इनिंग येईल, पण तेच नाहीच झालं त्याच्याकडे. आणि काल ती मॅच फसलीच होती, त्यातल्या त्यात सुंदर नाही म्हणजे 31 बॉल 50 टाकले. एवढे दिवस आपल्याला जाणवतं की जीटी बऱ्यापैकी बॅलन्स टीम आहे, त्यांची आपलं पण हे म्हणणं होतं की त्याचं वर्ण गेले तर ते संपलेत. बरोबर, ते झालंच त्यांचं. SRH बद्दल ते आपण बोलतो, ते जीटी बद्दल पण सेम होतं. आणि हेवीली डिपेंडेंट आहेत ऑब्व्हियसली ओपनिंग वर त्यांच्या आणि बटलर वर पण ऑब्व्हियसली, पण बटलर काही एवढा चांगला खेळला नाही, पण ते टॉप 3 वरती हेवीली. पण वॉशिंग्टन सुंदर त्यातल्या त्यात चांगला खेळून गेला, त्याने 37 बॉल 50 मारले, थोडी इनिंग अँकर केली त्याने, 1.6 नाही आला, 5-4 मारलेत त्याने, 135चा स्ट्राईक रेट राहिला. सो तो नसता तर मग 155, मग 100 रन झाले. पण थोडाफार गिअर शिफ्ट केला तो अर्षद खानने केला, त्यांनी त्याला पाठवलं होतं मध्ये, 6 बॉल 15 मारले त्याने 2 6 मारले बाबा, नाहीतर ती बॅटिंग कोणी बघतच नव्हतं. बरोबर. आणि मग खाली राहुल तेवतिया 5 बॉल्सात. मी बोलतोय ना भाई, राहुल तेवतीला काढा, संपले, त्याची एक्सपायरी डेट झाली आहे भाई, किंवा जरा त्याची टीम तरी चेंज करा, मग दुसरीकडे जाऊन तो कदाचित चांगला राजस्थानमध्ये पाठवा त्याला, परत पाठवा, तिथूनच तो चांगला खेळला ना एकदम. जीटी मध्ये पण ते 4-5 6 मारलेले एका ओव्हरला. आणि मग होल्डर ऍज युजल 5 बॉल 7 आणि राशिद खान 3 बॉल 7, कगिसो रबाडा 3 बॉल 3. सो बॅटिंग नाही, क्लिकच नाही झालं कोणी वॉशिंग्टन सुंदर. आणि आरसीबीने ऍक्च्युली बघशील तर मी आता पुन्हा मागे एकदा पण हे बोललोय की जे मुंबई आणि चेन्नई त्यांच्या पीकवर असताना करायची की समोरच्या टीमला ते लोक मॅच मध्ये येऊच द्यायचे नाही. बरोबर, ते एकमेकांसोबत खेळताना मॅच टफ व्हायचे, पण बाकीच्यांसमोर त्यांनी मॅच नेहमीच वन साइड करून ठेवले होते. मुंबईने तर चेन्नई सोडून दुसऱ्या कोणाला हरवलं फायनल्स मध्ये, दिल्लीला हरवलं. ती मॅच तर मुंबईने वन साइड दाबली होती. बरोबर, इव्हन चेन्नईने कोलकाताला एक मॅच अख्खी दाबली होती, किंवा आरसीबीला त्यांनी एका सीझनला खूप दाबलं होतं. सो ते जे डॉमिनेशन असतं ना, ते काल आरसीबीने शो केलंय. त्यांच्या बॉलिंग मध्ये स्टार्टला कोण आपलं हेझलवूड आणि भुवनेश्वर, इव्हन डफी फॉर दॅट मॅटर, त्यांनी खूप स्टार्ट खूप असं काय म्हणतो ना टाईट ठेवला. नंतर पण त्यांचे जे चेंज बॉलर्स आले, स्पेशली रसिकदार सलाम, त्याने पण कालची बॉलिंग केली आहे. म्हणजे त्याचे जे स्लोअर वन्स आहेत, कटर्स आहेत, ते बऱ्यापैकी पिक नव्हते होत बॉल, आणि त्याला 2 का 3 त्याला विकेट पण मिळालेत ना रसिकदार सलामला, 3 विकेट मिळालेत त्याला. आणि तो आरसीबीचा फाइंड आहे भाई या सीझनचा. फाइंड पेक्षा ही वॉज फाइंड, तो मुंबईचा आहे खूप वर्ष आधी, पण आरसीबी कडून तो भाई जास्त खेळला आहे ना मित्र. बरोबर आहे. पण कालच्या मॅच इन सीझन मध्ये तू किती पण वर्ण जर आपण मागे बोलू की आरसीबी कडे 1-2 तर ग्रेट बॉलर्स असायचेच कधी, पण मध्ये जे काय ऍव्हरेज बॉलिंग व्हायची त्यात ते लोक हरायचे. पण ह्या सीझनला त्यांनी जी टाईट बॉलिंग केली, ह्या स्पेशली बॉलर्सने, रसिकदार सलाम, कृणाल पांड्या, सूर्यश शर्मा काल नव्हता, एक शेफर्ड होता जो जुन्या आरसीबीतला वाटत होता. बाकी त्यांनी खरंच काल त्यांनी प्रॉपर 5 बॉलरच वापरले, सगळ्यांचा 4चा कोटा त्यांनी पूर्ण केला भाई. एक बघून गुजरातने पण दिला. एक मला बरं वाटलं की भाई स्पिनरला त्यांनी सगळ्या ओव्हर्स करावला. स्पिनर कोण आहे? कृणाल पांड्या, सूर्यश शर्माला बसवलं होतं. राईट.
पण रसिकदार सलाम किंवा सुयश शर्मा, इव्हन कृणाल पांड्या ह्यांनी हेझलवूड आणि भुवनेश्वर असताना कडक सपोर्ट केला त्यांची जी जबाबदारी होती की त्यांनी मॅच घालवली नाही कधीच, किंवा टाईट ठेवली मॅच, ती त्यांनी केली आणि विकेट्स काढल्या. काल तर रसिकने 3 विकेट काढल्या, तो संधूला काढला. आय थिंक कृणाल पांड्या आरसीबीचा अनसंग हिरो या सीझनचा, कारण की त्याने बॅटिंग पण खूप चांगली केली आहे त्यांच्यासाठी आणि बॉलिंग तर ऑब्व्हियसली त्याने जे काही व्हेरिएशन दाखवलेत बरोबर ते कडकच होते. आणि इव्हन कृणाल पांड्या आता त्या लीग मध्ये आलेला आहे ज्या लीग मध्ये रोहित आहे, धोनी आहे, म्हणजे अंबती रायडू आहे, हार्दिक पांड्या आहे. त्याच्याकडे ट्रॉफीजला माहिती किती दादा? किती? मुंबईकडनं 3, आरसीबी कडनं 2, 5 ट्रॉफी आल्यात बाई. अजून काय हवंय? हा खरं. पांड्याकडे किती आहेत? हार्दिक पांड्याकडे ऍक्च्युअली 4 असतील ना माझ्यामध्ये. जीटीची पासून खेळतोय, जीटीची 15, 17, 19, 20, 5 जीटी 5. बरोबर. येस. आणि रोहित आणि धोनीकडे तर आहेत 6, 5 ट्रॉफी. बरोबर. आणि भुवनेश्वरचं काय करायचं यार? एज ऑफ 36 जॉश हेझलवूड काय बोलला बघितलं? हेझलवूड बोलला की मला असं वाटतंय की मी स्टार्क आणि कमिन्स बरोबरच बॉलिंग करतोय, भुवी बरोबर पार्टनरशिप जी त्याची चालली आहे, सो त्याला हे तिथे रिलेट झालं. सो इट्स अ बिग स्टेटमेंट टू मेक की भाई हे कमिन्स आणि स्टार्क आता जे खेळत आहेत, जे की भुवीपेक्षा कमी एजचे आहेत, आणि भुवी 36चा आहे आता. स्टार्क मोठा असेल? नाही, स्टार्क भुवी एवढाच असेल मग कदाचित, ऑलमोस्ट एवढाच असेल. सो पण भुवी लास्ट इंटरनॅशनल मॅच बघ ना 2022 खेळलाय, त्यानंतर 4 वर्ष तो नाहीच आहे इंटरनॅशनलच्या सेटअप मध्ये. आणि त्याचा लास्ट इयर पण आयपीएल मध्ये ऍव्हरेज होतं. लास्ट इयर हेझलवूडने ती आयपीएल गाजवली होती, पण पर्पल कप जिंकायला हवी होती. रबाडा घेऊन गेला तो. आय गेस सेकंड मोस्ट विकेट टेकर आहे इंडियन्स पैकी, पहिला तो आहे. 32 विकेट घेतलेला. तू ह्या सीझनला? नाही, ओव्हरऑल आयपीएल मध्ये 32 विकेट घेतलेला हर्षल पटेल. अच्छा, एका सीझन मध्ये 32 विकेट, आणि भुवीच्या काल 28 झाले. बरोबर. आणि पर्पल कॅप अनफॉर्च्युनेटली रबाडाकडे गेली. 29 विकेट घेतल्या रबाडाने. पण ओव्हरऑल भुवनेश्वर पॅकेज म्हणून बेटर होता, कारण तेच भुवनेश्वरने कमबॅकचा थोडासा चान्स तरी क्रिएट केलाय भुवीने T20 मध्ये तरी. जसं आता हेझलवूड बोललाय, मला वाटतं तो ऍशेस खेळताना दिसेल आपल्याला. डायरेक्ट कळलं, तो इंग्लंडची सिटिझनशिप घेतली आता. ऑस्ट्रेलिया कुठूनही खेळू दे भाई, खेळू दे. पण नाही, भुवनेश्वर मध्ये मला वाटतं थोडं क्रिकेट बाकी आहे, आणि तो आता फिट पण वाटतो जास्त. तो या सीझनला इंजर्ड नाही झाला एकदा पण, ते पण एक महत्वाची गोष्ट आहे. बरोबर. एकेकाळी त्याचा मेजर कन्सर्न इंजरीचाच होता, एसआरएच मधनं खेळताना म्हणून, राईट, किंवा अजून कोणाकडनं खेळलं, एसआरएच कडनं जास्त. आणि थोडं काम आणि कंपोज आहे, त्यामुळे स्मार्ट क्रिकेटर आहे. बरोबर. येस. त्यानंतर टॅलेंटच्या मानाने खूप कमी अचीव्ह केलं. बरोबर. ऍक्च्युली त्याला तेवढे चान्सेस पण मला वाटत नाही दिले गेले फेअरली, म्हणजे मिळाले चान्सेस ऑब्व्हियसली मिळाले त्याला, पण त्याच्याशी जास्त मिळायला हवे होते असं मला वाटतं. किंवा मला असं वाटतं की आता पुन्हा जरा हे मला असं सब्जेक्टिव्ह मध्ये की ज्या टुर्नामेंट्सना तो गेलाय ना फ्रंटलाईन बॉलर म्हणून, त्याने तेवढ्या गाजवल्या नाही. जसं की धोनी कॅप्टन असताना तो चॅम्पियन्स ट्रॉफीला गेला होता, ती जास्त उमेश यादव आणि त्या ईशांत शर्माच्या स्पेलसाठी जास्त लक्षात राहते, किंवा अश्विन जडेजासाठी लक्षात राहते. 15च्या वर्ल्ड कपला भुवनेश्वर इंटिमच नव्हता, कारण शमी आणि उमेश यादव त्यांनी त्याला येऊच दिले. बरोबर. आणि चांगलं पण त्यांनी खूप चांगली बॉलिंग केली. इव्हन 19च्या वन डे वर्ल्ड कपला भुवनेश्वर होता फ्रंटलाईन, पण तो वर्ल्ड कप जास्त बुमरा आणि शमीने जी बॉलिंग केली त्यासाठी लक्षात. बरोबर. बरोबर. आणि बाकी T20 वर्ल्ड कप थोडं चाललंच नाही. सो मला असं वाटतं की भुवनेश्वरचं ते जरा मिस आउट झालंय. पण मोठ्या याला क्लिक करणं टुर्नामेंट. पण बाकी अजूनही मला असं वाटतं की जर आयुष्यात काय म्हणतो ना, काही क्रिकेटरच्या मुवमेंट लक्षात राहतात तुला, तर मला अजूनही भुवनेश्वरचे डेब्यू लक्षात आहेत. त्याने जे काढलेले बोल्ड तिन्ही फॉर्मॅट मध्ये त्यांनी पहिल्या बॉलला विकेट काढली, आय गेस पहिल्या की दुसऱ्या तिसऱ्या हफीजला बोल्ड काढलाय, आणि T20चा डेब्यू पण पाकिस्तान बरोबर, आणि ओडियाचा पण त्याचा पाकिस्तान बरोबरच होता. ह्याच्यात दोन्ही बोल्ड काढले त्यांनी, आणि ते बॉल माझ्यामध्ये मला लक्षात राहतील. इव्हन मला कदाचित स्टार्कची बॉलिंग कमी, आणि सगळ्यात आधी भुवी कशासाठी लक्षात राहील सांग? सचिनची त्याने जी 0ला विकेट काढली ती आम्हाला नंतर कळली. नाही त्याने जेव्हा काढली तेव्हाच ती न्यूज तेव्हा खूप हे व्हायरल झालेलं की सचिन आतापर्यंत रणजीमध्ये 0वर कधीच आउट नाही झालाय, आणि भुवनेश्वर कुमार इज द बॉलर. जेव्हा त्याचा डेब्यू झाला ना इंडियासाठी, तेव्हा ऍक्च्युली ते जास्त व्हायरल झालं. ही इज द बॉलर ज्यांनी सचिनला 0वर आउट केलं रणजीमध्ये, जे कोणीच करू शकलं नाही आतापर्यंत. सो येस, भुवी डिझर्व्स लिटिल बिट ऑफ चान्स नाव. कदाचित त्याने ती विंडो जरी क्रिएट केली, त्याने एक ट्विट टाकायला बस, मग त्याला कदाचित चान्स मिळणार वाटते. पण नाही, भुवनेश्वर बद्दल तेच बोलू तितकं कमी आहे. पण आय गेस तेच माझ्या आयुष्यात जर मला कोणत्या बॉलरचा बॉल लक्षात राहील तर तो भुवनेश्वर. राईट. येस. जेकब डफीने पण या सीझनला आरसीबी कडून चांगली बॉलिंग केली आहे. काल जरा हगला, 4 ओव्हर 38 रन दिले त्याने, पण ठीक आहे. 9 साडेनऊचा इकॉनॉमिक, इट्स फाईन.
हा आणि जीटीने यार जीटीने थोडे जास्त रन्स करा 200 जरी झाले असेल ना कारण की आरसीबीची पण जशी बॅटिंग झाली 200 किंवा 210 रन 175 रन्स तरी पण काल मला वाटतं डिफेंड झाले असते कारण पिच थोडं स्लो होतं कारण जीटी बॅटिंग करताना बॉल पोहोचतच नव्हते ना बॅट्समन पर्यंत ना फिल्डर्स पर्यंत मागे जे की आरसीबी खेळताना काहीतरी वेगळंच वाटलं मला पण तरी नाही मला जीटीच्या बॅट्समनची चूक असू शकते पण नाही ऍक्च्युली आरसीबीने बॉलिंग खूप बेटर केली ते स्लोअर वन्स ते कटर्स ते खूप वापरले जीटीने तर ऑब्व्हियसली एकच त्यांचा बॉलर होता पेस बॉलर कारण एक तर आरसीबी कडनं खेळत होता पण बाकी मला असं वाटतं की कालच्या पिचवरती बॉलिंग वगैरे चांगली कोणी केली अर्शद खानने चांगली केली ना रबाडाने केली ना सिराजने केली अर्शद खानची काल बॉलिंग खूप चालली आणि ऑब्व्हियसली राशिद खान त्याला खूप लेट आणलं असं वाटतं मला अर्शद खानला नाही पण त्याने जशी बॉलिंग केली सीझन भर त्याला लेटच आणलं असतं पण काल चांगली टाकली काल तो रिदम मध्ये दिसत होता पण विनिंग शॉट त्यालाच मारला वाटतं विनिंग शॉट त्यालाच मारला येस आणि मग येऊया आता आरसीबीच्या बॅटिंगवर येस व्यंकटेश अय्यर काल पुन्हा एकदा स्टार्ट देऊन गेला व्यंकटेश अय्यरचा बाय द वे स्टॅट बघितलंस का तू प्ले ऑफ्स मधला त्याने 6 प्ले ऑफ्स खेळलेत आतापर्यंत टोटल त्यात त्याने 4 हाफ सेंचुरीज टाकलेत आणि एक आरसीबी विरुद्धच टाकली बरोबर आणि एका कोणत्या तरी मॅच मध्ये त्याने 19 रन्स मारले आणि ही जी 6वी मॅच आहे त्यात त्याने 32 रन्स मारले सो एव्हरेज खूप जास्त चांगला आहे प्ले ऑफ्स मधला आणि माझ्या त्याची जी बॅटिंग स्टाईल किंवा ते जे आहे ना त्याच्यावरती ते प्रेशर नसतं असं मला वाटतं तो बऱ्यापैकी फ्री फ्लो ही 6वी होती की ही 7वी होती ते नाही तो केकेआर मधनं त्या सीझनला खेळल्या ज्यात धोनीची टीम जिंकली होती ते सीझन खेळला असणार एक ते अय्यर कडनं खेळल्या ज्यात ते लोक जिंकले आणि एक आता हे सीझन असणार म्हणजे असं काहीतरी 3 सीझन्स केलं सो निदान 6-7 मॅच खेळला असणार बरोबर त्यात 4 हाफ सेंचुरीज 6-7 मॅच मध्ये तरी पकडलं तरी आपण काल त्याने 16 बॉल 32 ठोकले आणि तेव्हा एक प्लॅटफॉर्म रेडी करून गेला जेव्हा तो आउट झाला तेव्हा बरोबर तू बघशील तर फिलसॉल्ट गेल्यानंतर जर बेथल नाही करू शकला ते कदाचित हा येऊन करून गेला बरोबर आणि ऑब्व्हियसली आरसीबीने आमच्या व्हिडिओ बघून ते ऐकलं की त्याला टाका ओपनिंग टाकला त्यांनी येस पण अय्यरने जेन्युइनली म्हणजे एक तर त्याच्याकडे कदाचित ते प्रेशर आणि ते त्याच्यावरती बर्डन दिसत नाही मला ना टेक्निकचं दिसत ना कसलं दिसत तो व्यवस्थित येऊन हाणत सुटतो बॉल रबाडाला त्याच्या प्रकारे शिवम दुबे जर इन झाला नसता तर अय्यरची जागा बनत होती इंडियन टीम मध्ये कारण की बॉलर पण आहे हा शिवम दुबे पण आहे पण आणि अय्यर बेटर बॅट्समन पण आहे पॉवर हिटिंग कॅपेबिलिटी बघितलं तर शिवम दुबे तुला खूप पुढे पण तेच खाली येऊन स्पिनर्स फक्त जास्ती नाही आता थोडा त्याचा गेम बदलत चाललाय हळूहळू चाललाय पण अय्यर जास्ती मला हे वाटतो पण ठीक आहे अय्यर कदाचित ती जी पॉवर हिटिंग देतो ती दुबे देतो ती अय्यर नाही देऊ शकत दुबे उचलून फेकतो रे बॉल तो एक आहे अय्यरसाठी काय म्हणतात कन्सर्निंग गोष्ट आहे कन्सर्निंग पेक्षा ती कदाचित थोडी मिस होते त्याच्याकडे नाही त्याच्या इन होण्यासाठी म्हणते कन्सर्निंग येस आणि कोहली द गोट तो जो काही भांडलाय त्याची कॅच पकडल्यानंतर गेल बरोबर दुसरा कोणी असं कळलं नाही मला आधी वाटलं तो गेला मग त्याने त्याला काहीतरी सुचलं मग तो थांबला असं काहीतरी वाटलं मला नाही ती कॅच थोडी डाऊटफुल होतीच कारण की फर्स्ट ह्याच्यात तरी मला म्हणजे रिप्ले जेव्हा आला पहिल्या ह्याच्यात मला की नॉट आउटच आहे नाही मला जेव्हा त्याने पकडली तर जाम क्लीन वाटली ती मला कॅच कारण त्याने पकडली वरच पण तुझा जो मोमेंटम तुला खाली घेऊन जातो त्यामध्ये तो बॉल खाली टच झाला ते एक झालं आणि आय गेस अशा 2-3 कॅच झाला एका वेळी आउट दिलं गेलं एका वेळी नॉट आउट दिलं जेटीच्या बॅटिंगला पण झालं जेव्हा सुंदरने शॉट मारला होल्डरने कॅच पकडलेला आय गेस लास्टच्या जेटी मध्ये नाही होल्डरने एक कॅच पकडलेला असा कोणाचा तरी ज्यामध्ये वेगळं डिसिजन दिलेलं आउट दिलेलं हे तर खूप मला वाटतं सब्जेक्टिव्ह अंपायर जो असेल त्याच्या मनावर आहे बरोबर आणि पडिकल काल खेळला कोहलीच्या बॅटिंग बद्दल बोलू शकतो कसं विसरतो मी बरोबर 42 बॉल 75 टाकलेत 178चा स्ट्राईक रेट एका पॉइंटला तो 24 बॉलात त्याने 50 मारले फास्टेस्ट हाफ सेंचुरी बाय द वे आणि काय करायचं यार चेसिंगच्या वेळी आणि त्याने काल अख्खा गेम ऑब्झर्व केला होता म्हणजे तू बघशील तर एका पॉइंटला भाई मैं ही जीताऊंगा मेरे को रहना है खड़ा इधर लास्ट तक बरोबर एका पॉइंटला असं झालं की आरसीबी नाही जीटी कदाचित कमबॅक करते कदाचित झालाही असता पण समोर कोहली नसता तर कारण कोहलीने ती एक साइड एकदा पकडून ठेवली होती आणि समोर रन्स हिटिंग पण आणि ते पण आहे ना तुझं जरी विकेट पडत गेले असं जरी 7-8 विकेट जरी पडले असं तरी तुला कोहलीवर तू विश्वास तो ठेवू शकतोस की भाई हा आता जरी टुकू खेळतो तरी पुढे 25 बॉल 50 असेल तरी हा एक्सेलरेट करू शकेल बरोबर सो ते त्याने स्वतःच जपून ठेवलं की भाई मी अँकर करणार आणि मी मारणार पण ह्या सीझनला भाई जे काही त्याने फायनलला काल त्याने मारले तो माझ्या मते काल व्यंकटेश पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने पण खेळत होता बरोबर जेव्हापर्यंत व्यंकटेश होता तेव्हापर्यंत जास्त स्ट्राईक रेट लागला सो 42 बॉल 75 टाकले त्यात 3 सिक्स एक फ्लिकवाला 6 आलाय जो ज्यासाठी फेमस आहे आणि 9 4 आलेत त्याचे
त्यानंतर मग देवदत्त पडिक्कल आला, व्यंकटेश अय्यर आउट झाल्यानंतर, पण तो पण एकच रन करू शकला. 4 पडिक्कलचा तो थर्ड हाफ जो होता सीझनचा तो एवढा खास नाही, राईट. किंवा कदाचित आम्ही त्याचं जास्त कौतुक केलं तर म्हणून पण असेल. नंतर पाटीदार आला, पाटीदार पण ठीकठाक खेळला, 13 बॉल 15 करून. पाटीदारने एक 6 मारला, मी बोललो काय करतोय, खूप जास्त वर गेला, पण तो 6 गेला. आणि मग कृणाल पांड्या पण लवकर आउट झाला, 2 बॉल 1. मग खाली टीम डेव्हिडने मॅच जवळ आणली, 17 बॉल 24 मारले. राशिद खानने अडकवलेला टीम डेव्हिडला एका पॉइंटला, पण नंतर मग तो एक एज लागून गेला 4 मागे. त्यानंतर मग मॅच संपलीच. आणि ऍक्च्युली रन्स खूप जास्त कमी होते, खूप कमी. आणि मला असं वाटतं की गिल, जे आपण आता म्हणतोय की गिल कदाचित कॅप्टन झाला असता इंडियाचा वगैरे, पण मला वाटतं की गिलचं, मला असं वाटतं ना की थोडंफार ते पेपर कॅप्टन्सी सारखं वाटलं मला जरा, की त्यांचा हा प्लॅन आहे बरेच मॅचेस मी बघतो. शॉर्ट पिच बॉलिंग तर सोड, की ते वर्ण बॉलर्सच्या ओव्हर संपवतात, सिराज आणि रबाडाच्या. आता हा तुझा प्लॅन आहे, ठीक आहे, हा तेव्हा वर्क करेल जेव्हा तू समोरच्या प्रेशर टाकतोस. आता तुझ्यावरती काउंटर अटॅक झालं आणि प्रेशर आलंय, हट्ट करतोस. जे धोनी खूप स्मार्टली करू शकायचं. धोनी माझं म्हणणं हे कुठलाही कॅप्टन करतो, की धोनी तर प्रॉपर गेम चेंज करायचा, पण बेसिक मला वाटतं की जेव्हा तुझ्या बॉलर्सना रन्स पडतात, तू चेंज करून काहीतरी एक मोमेंटम ब्रेक करणं, जसं ते नाही केलं. काल जेव्हा सिराज आणि रबाडा तर प्रॉपर कोहलीने 2 ओव्हरला 37 का 38 मारलं, तिथून पण त्याला चेंज नाही केलं. त्याला ऑब्व्हियसली थर्ड ओव्हरला विकेट पण मिळाली, पण त्याच्या आधी पण त्याने माझ्या मते त्याने 3ऱ्या का 4थ्या ओव्हरला चेंज करायला हवं होतं. रादर राशिद खान किंवा राशिद खानला आणलं, होल्डर चाललाय बॉलिंग करत होता, सो त्याला आणायला हवं. आणि जेव्हा राशिद खान आला तेव्हा मॅच गेलेली, आणि तरी पण राशिद खानने कमबॅक करवला. तू ऑलरेडी फर्स्ट इनिंगला बघितलंस की केवढं कठीण आहे बॉल जेव्हा स्लो येतो ऑफ द पिच, सो तरी तो त्याने चेंज नाही केला. एक तर बॉलर पण फास्टच टाकत सुटले होते दोघंही, सिराज आणि रबाडा. सो मला जरा प्लॅनिंग मध्ये प्रॉब्लेम वाटला, आणि इम्प्रोव्हायझेशन एवढे चांगले नाही वाटले गिलचे कॅप्टन, जिथे की पाटीदार खूपच वरचढ ठरला काल. पाटीदारला बनवा इंडियाच्या T20चा कॅप्टन, जर श्रेयसला बनवायचं नसेल तर, नाही तर मग श्रेयसलाच बनवा. पण नाही, पाटीदारची ऍक्च्युअली कॅप्टन्सी खूप अप्रिशिएट केली पाहिजे आपण. काल पण त्याने, काल त्याच्या गेमच फेवर मध्ये होता अख्खा, पण ओव्हरऑल त्याने सीझन मध्ये ज्या पद्धतीने गेम कंट्रोल केला अख्खा, स्पेशली डिफेंड करताना वगैरे, आय थिंक. आणि आता तो विजिबल पण आहे खूप जास्ती. लास्ट टाइम कदाचित त्यांचं प्रोडक्शन जास्ती कोहलीला दाखवत होतं, यावर्षी प्रॉपर पाटीदार. आता त्याची जागा आहे प्रॉपर मैदानावर, स्क्रीनवर त्याची जागा आहे, फक्त कोहली नाही आता आरसीबीचा चेहरा आता आरसीबीचा. आणि दिस इज अ गुड साइन फॉर आरसीबी, की भाई आता कोहली आहे, पाटीदार आहे, भुवनेश्वर आहे, हेझलवूड आहे, कृणाल पांड्या आहे. हे 5 प्लेअर खूप जास्त महत्वाचे, आणि ते 5 जण तेवढ्याच इम्पॅक्टने खेळतात, तेवढाच इम्पॅक्ट देतात गेमवर. बरोबर. ते खूप जास्त त्याला हवं होतं की सगळ्यांनी आउट हवं, काल व्हायला हवं होतं, काल मला ती मॅच बघायची होती. जितेश शर्मा 14 बॉल 11 मारलेत काल, ठीक आहे, काल गरज होती, विकेट पण पडत होत्या. आणि येस, सो आरसीबी जिंकली आहे, 18 वर्षांनी पहिल्यांदा जिंकली, त्यानंतर लगेच दुसरी ट्रॉफी जिंकली. अच्छा, पण तेच आहे, भगवान देत आहे तर छप्पड फारके देत आहे बाय. आणि इव्हन पाटीदार त्या लीग मध्ये आलाय, धोनी रोहित शर्मा आणि रोहित शर्माच्या लीग मध्ये 25-26व्या वर्षी IPL ज्याने ट्रॉफी डिफेंड केली. राईट येस. धोनीचं काय वय होतं तेव्हा? 10 साली धोनी किती वर्षांचा असेल? 7 साली धोनी 25चा होता. काय बोलतो, मग 28 वगैरे असणार. येस, सो ऑलमोस्ट तेवढंच आहे, 26. अच्छा, बाय द वे काल एक प्रोडक्शनची मिस्टेक झाली, एकाने व्हिडिओ टाकली होती करून, तर कोणते हमजा म्हणून एक क्रिएटर त्याने टाकली होती, तर की मॅचची काहीतरी 8 ओव्हर काहीतरी आरसीबीचे 88 रन्स होते, तेव्हा एक स्लेट आली होती मध्ये प्रोडक्शनची, ज्यात धोनी, रोहित आणि त्या तिसरं नाव पाटीदार टाकलं होतं ऑलरेडी. सो त्यामुळे असं वाटतं कदाचित मॅच फिक्स होती. सो या 8व्या ओव्हरला घडलं होतं काल. अंबानींना विचारावं लागेल. अंबानी काय आता आरसीबीचं कोण आहे मालक? काय अंबानी कुठूनही काही करू शकतो, देव आहे शेवटी भाई, देवाला तू काय बोलू शकतोस. येस, आणि ओव्हरऑल आरसीबी जसं खेळते, आय गेस पुढचं सीझन पण हेटर नाही, पण आता आरसीबीची जी भीती नसायची ना लोकांना, नाही आताही आहे. स्टॅम्पेड होऊ शकतं, मारामारी होऊ शकतं, ते आरसीबीला स्वतःला झाली पण ते आरसीबीला स्वतःला. आणि आय गेस पुढे आता ही लेगसी वाढतच जाईल मला आरसीबी करून, कारण की ते आता प्लेयर सोडणार नाहीत. एकतर ही जमून आली आहे त्यांची, ती ते लोक सोडणार नाहीत, रिटेन करणार खूप प्लेयर्स त्याच्यातले ते लोक. मे बी त्यांना ते कळलं आता की आता प्ले ऑफ्सनं कसं खेळायचं, आणि आता ते सुटलेत. आता माझ्या मते कदाचित ते लोक विल नॉट बी सरप्राईज की ते अजून एखादं सीझन सलग काढून गेले, किंवा येत्या 5-1 वर्षात त्यांच्या 3-4 ट्रॉफी झाल्या, कारण त्यांचं क्रिकेटच खूप मला ओव्हरऑल सुधारलं असं वाटतं. आता फक्त एक
कोहलीसाठी 27चा वर्ल्ड कप आणि यार काही झालं तरी ते RCB कडनं खेळत होतो काय आरसीबीला खेळा वर्ल्ड कप मध्ये. बरं पण भाई 27चा वर्ल्ड कप मस्ट आहे. जर रोहित आणि विराटला आपण जेवढं प्रेम करतो आणि जेवढं जसं सचिनचा 2011चं होतं, जसं धोनीसाठी 2019चं होतं, जसं आता तसंच आता 2027 साठी पण त्या दोघांसाठी होतं, पण नाही जिंकलं. पण नाही तेव्हा जरी जिंकलो असतो तरी ते लोक रिटायर नसते झाले. नाही मला वाटतं रोहित रिटायर झाला असता, एज नुसार रोहित झाला असता. नाही मला झाला नाही मला वाटतं. नाही मला नाही वाटत. मला वाटतं की रोहित खेळतो त्यासाठी कारण त्याला 27चा वर्ल्ड कप खेळायचा. कारण अदरवाईज कारण त्याचा इन जनरल एज आणि फिजिक पण बघता मला वाटत होतं की त्याने 23 वर्ल्ड कप ठरलं होतं की भाई एज इतके मैं यार मैं अभी सो जाऊंगा. मला वाटलं की त्याने पकडले आणि मला हेही वाटतं जर 23 वर्ल्ड कप जिंकलो असतो तो T20 वर्ल्ड कप पण नसता खेळला असं मला वाटतं. असू शकतं, हो शकतं, हो शकतं. त्याच्यावर जेव्हा आपण पॉडकास्ट करू तेव्हा तो सांगेलच आपल्याला. पुढचा गेस्ट रोहित शर्मा एक मित्र आहे. अच्छा सॉरी हे ठरवलंय तू समोरून हो आलं नाही अजून डेट बीट काही फिक्स समोर नाही तर आपण बऱ्याच गोष्टी तसंही ठरवतो. अच्छा खरं जाऊ दे आता. पण ओव्हरऑल हे सीझन आरसीबी मला वाटतं मी किती आरसीबीचा हेटर असलो आणि किती मला दुःख झालेलं असलं तरी हे सीझन असं मला वाटतं क्रिकेटिंग टर्म्स मध्ये आरसीबीच डिझर्विंग होती. बरोबर त्या टीमला कोणी येऊन फायनलला हरवू शकत होतं तर मला पंजाब होती. हा पंजाब होती की आरआर होती ऍक्च्युली. जे सूर्यवंशी खेळत होता मला वाटतं की आरआर नव्हती, वैभव सूर्यवंशी होता. वैभव सूर्यवंशी होता. इव्हन एसआरएच पण होती. पण जी टीम मला कुठल्याच अँगलने त्यांना हरवेल अशी टीम वाटत नव्हती आणि ऑब्व्हियसली झालं पण फायनलला प्रूव्ह. येस आणि काय बोलायचं आणि काय आणि या सीझनचे आता सगळे अवॉर्ड्स पण गेलेले आहेत. अरे भाई ते सांगू सूर्यवंशीला 5 अवॉर्ड्स गेलेत. 5 इमर्जिंग प्लेअर, सुपर सिक्सर, ऑरेंज कॅप गेली त्याच्याकडे आणि MVP बरोबर आहे. आणि अजून एक कोणतं तरी गेलं सुपर सिक्स वाला बोललो आणि अजून एक कोणतं तरी अवॉर्ड आहे आणि प्रत्येकाची चायला 10-10 लाख रुपये. MVP ला 15 लाख 60 का 70 लाख असेच गेलेत आणि मॅच फी वेगळी, त्याचा कॉन्ट्रॅक्ट वेगळा. बरोबर आहे. करोडपती बनला. काल तो जिंकलाय. काल तो रायटर सोबत बसला होता. कोण? जयशा सोबत. सो त्याचं करिअर लिहिलं तिकडे. दत्तक घेतला दत्तक घेतला त्याला. आणि मला तरी खूप बरं वाटतं की भाई 15 वर्षाचा मुलगा अशा ठिकाणावरून येऊन एवढं माझ्या त्याची फॅमिली बघितलीस तू सेम दिसतात सगळे. AI वरून प्रॉम्प्ट टाकला की ऐसाही बनाना है और आ गया भाई. सगळे खूप खूप बरं वाटलं की तो ज्या प्रकारे खेळला गेले 2 सीझन. लास्ट सीझनला त्याला सगळ्या मॅचेस नाही खेळला आणि तो पण जेवढ्या काही मॅचेस खेळला पहिल्याच मॅच मध्ये त्याने हाफ सेंचुरी की सेंचुरी टाकलेली राईट 70 रन. सो येस इट फील्स गुड टू वॉच हिम प्ले. आणि बाकी ओव्हरऑल IPL मध्ये मला वाटतं तोच एक हे होता सेव्हिंग रेस आपण मागे म्हटलं की त्याच्या बॅटिंगसाठी लोक येस. आणि बाकी पर्पल कॅप मिळालेली आपल्या रबाडा काका. आणि होपफुली पुढची IPL एवढी वन साइडेड नसेल बॅटिंगच्या साईड. सचिनने जे रूल्स सांगितले ते खरोखर खूप चांगले. एक मला त्यातला ठीकठाक वाटलं की बॉलर्सचा कोटा 5 ओव्हरचा असा. कारण की मग तुझे बॉलर्सची तू हेच कमी होऊन जाते. कमी बॉलर्स वापर. हा येस. सो ते एक आणि अजून एक काहीतरी बोललो सचिन की सचिन एकदा इम्पॅक्ट प्लेअरला नाही म्हटलं. अरे भाई ते बेस्ट आहे, बेस्ट रूल म्हणजे खूप 2-3 वर्ष खूप प्लेयर्स काढून टाका. खेळणारे पण म्हणतात एक तर तुझा ऑलराऊंडर केपेबिलिटी वाला प्लेअर तुझा बाहेर निघून जातो पूर्ण. मग तुला हार्दिक पांड्या किंवा मग तू वॉशिंग्टन सुंदर सारखा प्लेअर असायला जर तुला इंटीम खेळायचं जर पण त्याला पण बॉलिंग करवतच नाही. एक्झॅक्टली. इव्हन शिवम दुबे नाहीच युज होत बॉलर. सो तुझा ऑलराऊंडर निघूनच जाईल. बरोबर. कारण की IPL हे आता तुझं कसं बेंचमार्क झालं. जर IPL मध्ये तो रूल सक्सेसफुल झाला ना तर तो इंटरनॅशनलला पण हे लोक टाकणार. बरोबर. तो प्रॉब्लेम होतो. तो रूल बंद करायला कारण ऍक्च्युली खेळणाऱ्या प्लेयर्स खूप विरोध केलाय. मी आधी रोहितने केला, मिलरने केला, कोहलीने केला. बरोबर. सो आय गेस तो नियम खरंच इरॅडिकेट करायला हवा. कारण ऑलरेडी जरी ते 12 वर्सेस 12 असला तरी पण ते बॅटिंग साठी जास्ती हे. बरोबर. इव्हन मुरलीधरन पण बोलला की ज्या प्रकारे डेक्स बनवले जातात, पिचेस बनवले जातात ते खूप प्रॉब्लेमॅटिक आहे क्रिकेटसाठी इन जनरल. इंटरनॅशनल क्रिकेट पण या गोष्टींमुळे हॅम्पर होणार आहे तुमचं. कारण की तुम्हाला सवयच नसणार आहे. कारण की लीग्स एवढ्या चालल्या आहेत तर प्लेयर्स सगळे लीग्स मध्ये खेळतात, सगळीकडे सिक्सेस दिसतात तुम्हाला. नाही येणार माझ्या एका पॉईंट नंतर. एका पॉईंट नंतर व्हिडिओ गेम होऊन जाणार. और वही है छक्के ने वर्ल्ड कप नहीं जीता है तो यस. बैटिंग बॉलिंग भी लगता है. युवराज सिंह के बॉलिंग ने भी जीता है भाई. जहीर खान के बॉलिंग ने भी जीता है और गंभीर के डाइव ने भी जीता है. अजून पण काही त्यांनी नियम सांगितले जे आम्ही सांगू तुम्हाला डिटेल मध्ये. कधी आता मी मेसेज करतो सगळ्यांना कमेंट मध्ये टाकतो. आणि अजून चल तुझ्यासाठी IPL ची ह्या वर्षीची हे काय ड्रीम टीम काय ह्या वर्षीची? विराट कोहली ओपनर, रॅन रिकल्टन ओपनर, वैभव सूर्यवंशीला नाही घेतलं.
नाही झालं विराट कोहली वैभव सूर्यवंशी. सांगितलं मी नंतर विराट कोहली वैभव सूर्यवंशी. वन डाऊन येईल तुझा सूर्या. नाही वन डाऊन येईल, मी रिकल्टनला वन डाऊन पाठवेन ऍक्च्युली, तसा त्याचा जसा फॉर्म आहे तो. कडक खेळ. हा, आणि टू डाऊन येईल पाटीदार ब्रो, पाटीदार ऑब्विसली रजत पाटीदार येईल. अच्छा, दोघांची मिळून बनवूया चला, तर मला कारण पटापट सुचणार. माझ्या साईडने पहिला वैभव सूर्यवंशी. हा, वैभव सूर्यवंशी विराट कोहली. वैभव सूर्यवंशी विराट कोहली. वन डाऊन मी कदाचित श्रेयस अय्यरला प्रिफर करीन आणि टू डाऊन पाटीदार करीन मी, असं करीन. हा, मग रायन रिकल्टन जातो, पण त्याला आपण त्याला पण सबमध्ये ठेवू शकतो. हा, मग तुझं श्रेयस अय्यर पाटीदार. मग मी पांड्याला खेळवेन. कुठल्या? कृणाल पांड्याला. कृणाल पांड्याला खेळवेन मी पाटीदार नंतर. आणि खाली मी फरेराला आणेन. फरेरा. अजून कोण यावर्षी खेळलेले आरसीबीतनं कोण खेळायचं? शशांक सिंगने एवढं नाही केलं, म्हणजे त्याचं जेवढं लास्ट इयर त्याची हवा होती तेवढं नव्हतं. कूपर कॉर्नीला आपण एक जागा देऊ शकतो, पण त्याला पण मी सब मध्ये टाकेन. मी कृणाल पांड्या आणि फरेराला इन टीम खेळवेन. बरोबर. राजस्थान मधनं कोण होतं? जयस्वाल होता. किती प्लेअर झाले आपल्या? 4 झाले ना. नाही, विराट कोहली, वैभव, श्रेयस अय्यर, पाटीदार, कृणाल पांड्या, फरेरा तू ठेवलंस टीम. हा, फरेरा इन टीम. अजून कोण होतं? आपण दोघे केकेआर मध्ये कोण होतं? रसेल तर नव्हता यावर्षी, पोलार्ड पण नव्हता यावर्षी. कॅमेरॉन ग्रीन नाही, कॅमेरॉन ग्रीन नाही. एलएसजी मध्ये कोण होतं? मिचेल मार्श होता. मिचेल मार्शला खाली खेळणार तू? हा, खाली खेळू शकतो तू, पण त्याची बॉलिंग नव्हती यावर्षी एवढी. पण ठीक आहे, तो ज्या फॉर्म मध्ये खेळत तू खाली खेळू शकतो. इव्हन तुझे 7 प्लेअर झाले, त्यातून तुला 4 प्लेअर. बरोबर. मग त्यात तुझ्याकडे बॉलर ऑब्व्हियसली एव्हरग्रीन सुनील नारायण असणार आहे. बुमराह यावर्षी वाईट होता, पण मी इन टीम ठेवणार. पण चला, मला परफॉर्मन्स वरती काढूया. हा, मग ठीक आहे. मग तुझा हा भुवनेश्वर ऑब्व्हियसली. हेझलवूड आहे ऑब्व्हियसली. हेझलवूड ह्यावर्षी नव्हता एवढा खास. कदाचित तू मग आर्चरला घेऊ शकतोस हेझलवूड पेक्षा. चालेल, आर्चर पण. भुवनेश्वर, आर्चर झाला, राशिद झाला, नारायण झाला. एक प्लेअर हवा तुला. तुझ्याकडे ऑलरेडी स्पिनर आहे कृणाल पांड्याची, पेसरच घ्यायला. सो मुंबईतनं कोणी चांगलं टाकली बॉलिंग यावर्षी? मुंबईतून दीपक चहर. इंटरेस्टिंग. नाही, दीपक चहर नाही. ऍक्च्युली कॉर्बिन बॉशने चांगली टाकली बॉलिंग, पण ठीक आहे. तो नाही, कॉर्बिन बॉश पण ड्रीम 11 म्हणजे ब्रँड ड्रीम 11 नाही, आमची ड्रीम IPL 11 ड्रीम टीम, IPL ची ड्रीम टीम. त्याने आम्हाला काही दिलं पण नाही असं. हा, ऍक्च्युली एक प्लेअर हवा. एक प्लेअर मध्ये कोण होतं? चल, एक प्लेअर आपण ऑडियन्स वर सोडूया. कोण असू शकतो? एक बॉलर जो कोणी शेवटपर्यंत व्हिडिओ बघेल. एक बॉलर हवाय ड्रीम टीम बनवण्यासाठी मांडीला खायची. तो कोण बॉलर असू शकतो ते तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आम्हाला. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.